तर मित्रांनो नमस्कार. पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता आदित्य तर सुखरूप सापडलेला असतो. सगळेजण हॉस्पिटलमध्येच असतात. पण त्यावेळी पारू अहिल्याला म्हणू लागते की खरंच देवी आई, मी आदित्य सरांची बायको आहे, त्यांची काळजी मला व्यवस्थितपणे घेता येते, तुम्हाला माहीत आहे ना. त्यावेळी मग अहिल्या म्हणू लागते, हो पारू, मी आदित्यची आई आहे, मला चांगलंच माहिती आहे तू त्याची काळजी कशी घेऊ शकते म्हणून. पारूही मात्र त्यावेळी ऐकायला तयारच नसते आणि अहिल्याही मात्र तिचा काही हट्ट सोडत नसते. तर पारूचं असं म्हणणं असतं की देवी आई, मी ना आदित्य सरांची बायको आहे, कारण की त्यांची कशी काळजी घ्यायची ना मला चांगलंच माहिती आहे. आणि आता सध्या तर मी ना तुमच्याकडे त्यांना अजिबात देणार नाही, कारण की त्यांची काळजी मलाच घ्यायची. आणि पण जेव्हा ते पूर्ण बरे होतील ना, तेव्हा मी कदाचित तुमच्याकडे त्यांना पाठवेल. आता पारूच्या या बोलण्याचा ना अहिल्याला खूपच राग येतो. त्यामुळे डायरेक्टली अहिल्या पारूवर हातच उचलत असते. मग तेवढ्याच वेळात प्रीतम मध्ये पडतो, म्हणू लागतो, आई थोडं तरी भान असल्यासारखं राहा ना गं तुम्ही दोघी जणी या हॉस्पिटलमध्ये, आपलं काही घर नाही आहे. उगाच आता तुम्ही दादाची काळजी घ्यायचं सोडून दोघी आपापसात वाद का घालतात. त्यावेळी अहिल्या आणि पारू शांत बसते. पण पारू त्यानंतर म्हणू लागते की खरं तर देवी आई, मला चांगलंच माहिती आहे आत्तापर्यंत आदित्य सरांची काळजी तुम्हीच घेतली आहे. पण आता मी ना, तुम्हाला माहिती मी आदित्य सरांची चांगली काळजी घेऊ शकते, त्याच्यामुळं मी आता आदित्य सरांना घरी घेऊन जाणार आहे. आणि मग त्यानंतर अहिल्याही मात्र तिचा हट्ट सोडत नसते. म्हणू लागते, पारू काही जरी झालं ना, आदित्य माझा मुलगा आहे, मी त्याला मात्र आता घरी घेऊन जाणार आहे. पारू मग त्यावेळी म्हणू लागते, हो देवी आई, तुम्हाला त्यांना घरी घेऊन जायचं काय? मी पाठवलं होतं ना आदित्य सरांना तुमच्याकडे, मग तुम्ही त्यांना परत माझ्याकडं का पाठवलंय? आणि मग आता तुम्हाला कशाला घेऊन जायचं आहे त्यांना? आता पारूच्या अशा बोलण्यावर अहिल्या तर खूपच चिडते. आणि मग त्यानंतर दामिनी खूप मोठ्याने पारूवर ओरडते. म्हणू लागते, काय गं मोल करीन पारू, तुला कळतंय का? थोडी तरी भानावर असल्यासारखी बोल, तू कुणासमोर बोलते, तुला त्याची थोडी अक्कल आहे का नाही? मग त्यानंतर दामिनी म्हणू लागते, खरं तर ना पारू, तुला सांगू का, जर आदित्य आता शुद्धीवर असताना त्यांनी मात्र वहिनीचीच बाजू घेतली असती. पण त्यावेळी मग श्रीकांत मध्ये पडतो, म्हणू लागतो, दामिनी वाटेल ते अजिबात बोलू नको. हो मला चांगलंच माहिती आहे, आदित्य जर आता शुद्धीवर असताना त्यांनी, मला खात्री आहे त्यांनी पारूचीच बाजू घेतली असती. मग त्यानंतर श्रीकांतच्या अशा बोलण्यामुळे अहिल्या तर खूपच दुखावली जाते. त्यानंतर श्रीकांत अहिल्याची समजूत काढतो. मग पारूलाही समजून सांगतो की पारू, तू अजिबात काळजी करूच नको, तू घरी जा, मी आदित्यला सुखरूपपणे तुझ्या घरी आणून सोडवतो. आणि मग त्यानंतर पारू मात्र आदित्यच्या जवळ जाते. त्याचा हात हातात घेऊन म्हणू लागते, आदित्य सर, तुम्ही आता लवकरात लवकर बरे होऊन घरी या बरं का, लवकर. मग त्यावेळी काय होतं, आदित्यही मात्र शुद्धीवर येतो. तो जसा शुद्धीवर आला त्यावेळी पारू तर खूप खुश होते. घरातले इतर जणांनाही खूप आनंद होतो. पण जसा आदित्य शुद्धीवर आला तसा तो पहिले आई म्हणूनच हाक मारतो. अहिल्या धावतच आदित्य जवळ येते, त्याचा हात हातात घेत असते. मग त्यानंतर आदित्य अहिल्याला म्हणू लागतो, आई तू अजिबात काळजी करू नको, मी ठीक आहे, मला काहीच झालेलं नाही आहे. आणि मग त्यावेळी अहिल्यालाही खूप आनंद होतो. अहिल्या मात्र आदित्यच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असते. दामिनीला मात्र हे काही आवडलेलंच नसतं. त्यावेळी आदित्य अहिल्याला म्हणू लागतो, आई तू अजिबात काळजी करू नको, पारूनं माझी व्यवस्थितपणे काळजी घेईल. त्यावेळी थोडंफार अहिल्याचाही राग शांत होतो. आणि मग त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, पारू चल आता आपण आपल्या घरी जाऊया. मग त्यानंतर आदित्य पारूला तसं म्हणल्याच्या नंतर अहिल्या तर दुखावली जाते. नकळत तिच्या हातातला आदित्यचा हात खाली पडतो. आता इथे मात्र आदित्यने अहिल्याऐवजी पारूचीच निवड केलेली असते. तर दोघे जण मात्र हळुवारपणे घरी जात असतात. दुसरीकडे श्रीकांत, अहिल्या, प्रीतम आणि ती दामिनीही घरी जात असतात. घरी जाताच लगेच प्रीतम त्यांना आदित्यबद्दल विचारू लागतो. मग त्यानंतर दामिनी प्रियाला सांगू लागते, हो आपला आदित्य सुखरूप आहे आणि त्याच्यावरनं सगळे काही उपचार वगैरे झाले आहेत आणि त्याला डिस्चार्ज पण मिळाला आहे. पण मात्र तो इकडं आला नाही, कारण की ती भिकारडी पारू नाही का, ती त्याला मात्र तिकडे घेऊन गेली. त्यानंतर दामिनीचं असं बोलणं ऐकून प्रियाला थोडं वाईट वाटतं. मग त्यानंतर दामिनी म्हणू लागते, मला तर कळत नाही ती भिकारडी पारू मात्र आपल्या आदित्यवर कायच उपचार करणार आहे. तिच्याकडे मात्र खाण्यापिण्यासाठी तर पैसे नाही, पण बाकीच्या गोष्टीसाठी ती कुठून पैसे आणीन तिचं तिलाच माहिती आहे. त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो की प्रीतम, आपण ना आता पारूची मदत करायला हवी, तिला औषध गोळ्या वगैरे सगळ्या गोष्टी आपण तिला पुरवायला हव्यात. पण त्यावेळी प्रीतम म्हणतो, बाबा तुम्ही कशाला काळजी करताय, आपली पारूनं गावाकडून आलेली मुलगी, तिच्याकडे आयुर्वेदिकचा ना तिचा चांगलाच अभ्यास झालेला आहे आणि ती तिच्या नवऱ्याची काळजीनं व्यवस्थितपणे घेऊ शकते. मग त्यानंतर प्रीतम म्हणतो, बाबा आपल्याला त्यांना मदत करायची काहीच गरज नाही आणि जोपर्यंत पारू स्वतःहून म्हणत नाही ना की मला मदत करा, तोपर्यंत मी तर या गोष्टीमध्ये अजिबात पडणारच नाही. त्यानंतर प्रीतम तिथनं मात्र त्याच्या रूममध्ये निघून जातो. दुसरीकडे पारू आणि आदित्यही घरी आलेले असतात.
मग त्यानंतर आदित्य पारू घरी आल्याच्यानंतर पारू मात्र आदित्यवर मस्तपैकी आयुर्वेदिकचे उपचार चालू करते. आदित्यला हळूहळू छान असं बरं वाटायला लागतं. त्यावेळी आदित्य पारूला म्हणू लागतो, काय गं पारू, एका क्षणासाठी तुला वाटलं होतं ना गे तुझा आदित्य आता तुला कायमचा सोडून गेला, कधीच परत येणार नाही, खरं सांग तुला असं वाटलं होतं ना? पण त्यावेळी पारू म्हणते, आदित्य सर मला असं काहीच वाटलं नव्हतं, माझी तर खात्री होती की तुम्ही ना सुखरूप आहात आणि तुम्ही लवकरात लवकर घरी येसान म्हणून. मग त्यानंतर पारू सांगू लागते, खरं तर आदित्य सर जेव्हा देवी आई घाबरल्या होत्या ना तेव्हा मी पण थोडीशी घाबरले होते. मग माझाही विश्वास कुठं तिथे डगमगला होता, पण तरीही मला खात्री होती बरं का. आणि त्यानंतर मग पारू मात्र आदित्यला हळूहळू चालायला पण शिकवत असते. पण त्या चाळीतले 2 गुंड मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवूनच असतात. ते असा प्लॅन करतात रात्री आदित्य आणि पारूच्या घरामध्ये घुसून आपल्याला पारूला त्रास द्यायचा असं ते ठरवत असतात. मग त्यानंतर आदित्य आणि पारू रात्री त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. पण तेवढ्याच वेळामध्ये त्या चाळीतला एक गुंडा मात्र खिडकीमधून आत येतो. तर पारूला बघून ना खूप आनंद होतो. त्यानंतर तो हळूहळू पारू खाली झोपलेली असते तिच्याजवळ जातो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. अगोदर तर पारू काही उठत नाही आणि मग त्यानंतर तो गुंड पारूला उठवल्याच्या नंतर पारू जेव्हा उठते ना त्या गुंडाला इतक्या जवळ पाहून ती तर खूपच घाबरते आणि मोठ्याने आवाज पण करत असते. त्यानंतर आदित्यलाही जाग येते. त्यानंतर आदित्यही मात्र त्या गुंडाला बघून खूप घाबरतो. त्याला मात्र काहीच करता येत नसतं कारण की नेमकंच तो हॉस्पिटलमधून घरी आलेला असतो. पारू जवळ जाऊन तो जबरदस्ती करू लागतो. त्यानंतर तर काय आदित्य त्याला खूप मारत असतो. पारूही मात्र घरातले सगळे भांडे फेकू फेकू त्याला मारत असते. त्यानंतर दोघे जण मिळून छान अशी धमाल करत असतात त्या गुंड्याची आणि त्याला बाहेर आणत असतात. तोपर्यंत चाळीतले इतर मेंबर पण जमा झालेले असतात. मग त्यानंतर आदित्य घडलेला प्रकार सगळ्या त्या बायकांना सांगू लागतो. त्यानंतर आदित्य म्हणतो, आतापर्यंत याचं सगळं काही सहन केलं, यांनी आपल्यावर किती अत्याचार केलेत, पण आता त्याची एक गोष्टही आपण सहन करायची नाही. आणि मग त्यानंतर पोलीस येतात आणि त्या गुंडाला घेऊनही जातात. त्यानंतर पारू तर रडतच आदित्यला मिठी मारते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आदित्य मात्र इकडं किर्लोस्करांच्या घरी येत असतो. त्यावेळी सगळ्या जणांना बघून तर खूप आनंद होतो. त्यावेळी प्रीतम म्हणतो, काय रे दादा आज अचानक इकडे कसं काय आला? त्यावेळी आदित्य सांगू लागतो, हो आता मी ज्या रेल्वेमधून चेन्नईला जाणार होतं, रेल्वेचा अपघात झाला म्हणून तुम्ही सगळेजण टेन्शनमध्ये आला होतात ना, आता मी ठीक आहे म्हणलं, चला तुम्हाला एकदा भेटून घेऊया. त्यानंतर घरातले सगळेजण आदित्यला भेटून खुश होत असतात. मग त्यानंतर मात्र इकडं दामिनी आणि दिशाचा तर चेहरा नेहमीप्रमाणे पडलेलाच असतो. त्यावेळी दिशा दामिनीला म्हणू लागते, मला तर ना हो आदित्य किर्लोस्कर जिवंत आहे ना हेच मला बघवत नाही, आता याचा ना लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करावंच लागेल. मग त्यानंतर आदित्य अहिल्याकडे जात असतो. अहिल्या मात्र आदित्यवर खूप रागवलेली असती कारण की आदित्यने तिच्याऐवजी पारूची निवड केलेली असती. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, आई तू माझ्यासोबत बोलत नाही बघत नाही तरी मला मान्य आहे, पण मी माझ्या नवीन प्रोजेक्टला सुरुवात करतोय, मला तुझा आशीर्वाद हवा आहे. आदित्य मात्र अहिल्याच्या पाया वगैरे पडत असतो, पण अहिल्या काही न बोलता तिथनं निघून जाते. मग त्यानंतर आदित्य श्रीकांतचा पण आशीर्वाद घेतो, प्रीतमला छान अशी मिठी मारतो आणि मग त्याच्या घरी तो निघून जातो. मग त्यानंतर इकडे पारूला असं माहीत झालेलं असतं की तिची 12वीची सराव परीक्षा आता येत आहे. त्यानंतर एकच आठवडा बाकी असतो. त्यामुळे पारू तर खूपच घाबरून जाते. म्हणू लागते, आदित्य सर मी आता काय करायचं आणि मी पेपरमध्ये काय लिहायचं, कारण की माझा तर काहीच अभ्यास झालेला नाही. त्यावेळी आदित्य म्हणतो की पारू तू कशाला टेन्शन घेते, अजून तुझ्याकडे एक आठवडा आहे, त्या आठवड्यामध्ये तुला काय ते अभ्यास करायचा तर कर, मला खात्री आहे पण तू पासच होणार आहेस. त्यावेळी पारू म्हणते, हो आदित्य सर तुम्ही म्हणताय ना ते ठीक आहे, माझ्याकडे एक आठवडा आहे ना, मी ते एका आठवड्यामध्ये माझ्याकडून होईन तितका मी अभ्यास करेन. मग त्यानंतर असं समजतं की आदित्य ज्या माणसाला भेटायला चेन्नईला जाणार होता ना तो आता माणूस आदित्यला भेटायला इकडे येणार आहे, कारण की त्याला आदित्यच्या प्रोजेक्टमध्ये चांगलाच इंटरेस्ट आहे. त्यानंतर पारू म्हणते, चला आदित्य सर आता तुमच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल ना. त्यावेळी आदित्य आनंदाचं हसतच म्हणू लागतो, हो पारू आता लवकरात लवकर माझ्या प्रोजेक्टला नवीन सुरुवात होईल. मग त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, हो पारू आता माझ्या ड्रीम प्रोजेक्टला सुरुवात झाली ना, मी माझ्या परीक्षेत कसा पास होतो बघ आणि तू तुझ्या परीक्षेमध्ये कशी पास होती ना ते तुझं बघा, तुझ्याकडे एक आठवडा बाकी आहे. त्यानंतर मग आदित्य म्हणू लागतो, पारू बघ आपण आपल्या परीक्षेमध्ये पास झालो ना की आईला कसा आपला अभिमान वाटेल बघ बरं का, तू कदाचित असा दिवस येवा की आईनं आपल्याला घरी घेऊन जावा. आणि मग त्यानंतर आदित्य मात्र त्याचा ड्रीम प्रोजेक्टच्या कामाला लागत असतो. दुसरीकडे पारू मात्र तिची परीक्षा एका आठवड्यावर आली असती म्हणून ती मात्र अभ्यासासाठी बसत असते. तर चला मित्रांनो, उद्याच्या भागात काय होतं बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.